एव्हरीवन. तर आपण आता बघा सेकंड चॅप्टरवर आहोत. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ अल्फाबेट. मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. ज्यांना शब्द वाचता येतात त्यांच्यासाठी हे चॅप्टर एकदम सोपं आहे आणि हक्काचे मार्क याच्यातले जाऊन द्यायचे नाहीयेत आपण. तर बघा, सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर टू फॉर्म द नेम ऑफ अ थिंग युज्ड इन रेनी सीझन. मग रेनी सीझन मध्ये साधे साधे तुम्हाला सांगितलं मराठी भाषांतर वाचण्याचा सराव अजिबात करायचा नाही. जे असेल ते इंग्रजी प्रश्न वाचायचा आहे. आता याच्यामध्ये एकदम महत्वाचे वर्ड बघा कोणते आले. रेनी सीझन, युज्ड. मग रेनी सीझन म्हणजे काय? पावसाळ्यात आपण काय वापरतो ते. मग त्याचं उत्तर काय असेल? अम्ब्रेला. मग अम्ब्रेला मध्ये स्पेलिंग कोणतं तयार होईल त्यानुसार आपण निवडायचं आहे. आता याच्यामध्ये 2 आकडा जर टाकला तर बघा UBL टाकलं तर काय होईल? अम्ब्रेला हा शब्द तयार होतोय. तसंच जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा. आता हा जास्त मी समजावण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण का हा तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेला आहे. तुम्ही हे सगळं समजून घेऊ शकता. तर आपण डिरेक्टली वळूया क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसेस कडे. तर बघा, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसेस मध्ये पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे की फिल इन द ब्लँक्स टू फाइंड द ऑब्जेक्ट यूज टू स्पीक टू अ पर्सन विदाउट मीटिंग हिम ऑर हर. टू स्पीक बोलण्यासाठी वापरायचंय. पर्सन विदाउट मीटिंग हिम ऑर हर. आपल्याला लगेच बघितलं की लक्षात येईल हे कशाचं स्पेलिंग आहे, तर हे टेलिफोनचं स्पेलिंग आहे. मग टाका बघूया वर्ड TELEPHONE. म्हणजे आपला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रिअरेंज द गिवन लेटर इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ बर्ड. आता हा कोणता बर्ड आहे? बघा, ज्यांना शब्द येतात किंवा ज्यांचं रिडिंग चांगलं आहे त्यांच्या लगेच लक्षात येणार आहे की बोर हा बर्ड आहे का? हा बर्ड आहे का? हा बर्ड आहे का? तर CROW हा बर्ड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा, ऑप्शन नंबर 2. आता बघा, हा 2022 ला प्रश्न पडलेला आहे लॅडर. एकदम सोपा आहे. याच्यामध्ये L इथं लिहिला, A इथं लिहिला. बघा आता, L इथं लिहिला, A इथं लिहिला, D इथं लिहिला, D असा लिहिला की E आणि R या पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो. एकदम सोपा प्रश्न असतो, पण याच्यासाठी आपले 2 मार्क आपल्याला याला मिळतात. मग काय करायचं सुरुवातीला? तर पहिल्यांदा काय करायचं, आपण जो वर्ड आपण लिहिणार आहोत तो लिहायचा. आता जीचं कुठे सांगा मला? जी खाली आहे. याचा अर्थ याचं कोणतंही जे आहे ते खाली येणार आहे. मग यातले 3 पर्याय आहेत इथे, बरोबर. LISHEN. मग हा बघा, हा लिहून बघा, कारण इथं L आणि S ला वरती पाहिजे ना. आणि याच्यासाठी आपल्याला छोट्या बालमित्रांनो, याच्यासाठी आपण 4 रेघीमध्ये प्रॅक्टिस करत असतो, कारण प्रॉपर जे लिहिणं असतं ते इथं लक्षात येतं की इथं E आला की इथं E आला की इथं N येणार आहे, इथं G येणार आहे, इथं L येणार आहे, इथं I येणार आहे, इथं S येणार आहे ना, असा H येणार आहे. हा प्रॉपर आहे, म्हणून याला ऑप्शन नंबर आपला 3 हा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. चूज द करेक्ट नेम ऑफ द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फ्रॉम द गिवन ऑप्शन. जसं की मी माझ्या व्हिडिओमध्ये पण बघा ट्रान्सपोर्टचे आपण सगळे ट्रान्सपोर्टचे प्रकार बघितलेले आहेत, ट्रान्सपोर्ट रिलेटेड वर्ड बघितलेले आहेत आणि ट्रान्सपोर्ट रिलेटेड सेंटेन्सेस सुद्धा बघितले. आता गरजेचं काय असतं की रिडिंग गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं की फास्टेस्ट म्हणजे जलद मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कोणतं? एरोप्लेन, 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 एरोप्लेन. आता याच्यापैकी याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? करेक्ट स्पेलिंग कोणतं ते ओळखणं गरजेचं आहे. तर मग बघा, याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे? AEROPLANE, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5 बघा काय की टेबल. तुम्हाला वरच्यासारखाच हा प्रश्न सोडवायचा आहे. तो एकदम सोपा प्रश्न आहे आणि तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहात याचं उत्तर काय आहे ते. प्रश्न व्यवस्थित बघून घ्या आणि मला कमेंट मध्ये याचं उत्तर तुम्ही सांगणार आहात. पुढचा प्रश्न घेऊया आपण. रिअरेंज द गिवन लेटर इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ पर्सन सेलिंग ग्रॉसरीज. आता जे ग्रॉसरीज सेल करतात त्यांना काय म्हणतात? ग्रॉसर म्हणतात. मग ग्रॉसरचं स्पेलिंग कोणतं आहे? दिस इज करेक्ट स्पेलिंग ऑफ ग्रॉसर. सोपं आहे, फक्त तुम्हाला त्याच्यासाठी तुमची वोकॅब्युलरी आहे ती चांगली असणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपण वोकॅब्युलरी साठीच पूर्ण एक सिरीज केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुमचे स्पेलिंग पण पाठांतर होतील आणि तुम्हाला त्याचे अर्थ पण समजतील. आता बघा, क्वेश्चन नंबर 7 आहे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. कोणता आहे जो करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे? COMPETITION. हा कॉम्पिटिशन, ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट स्पेल्ड वर्ड आहे. 8 नंबर क्वेश्चन बघा. सिलेक्ट द ऑड वर्ड इन ईच ग्रुप. पिक आउट द फर्स्ट लेटर ऑफ ईच सिलेक्टेड वर्ड अँड सिलेक्ट द नेम ऑफ प्रिशियस मेटल.
आता याच्यामध्ये प्रिशियस मेटल कोणतं आहे ते शोधायचं आहे. आता मेटल म्हणजे काय, तर मेटल म्हणजे धातू. कोणताही धातू जो टणक असतो तो मेटल येतो. आता याच्यामध्ये काय करायचं, मग याच्यामध्ये कोणता धातू आहे ओळखण्यासाठी आता याच्यातून सगळ्यातून शोधायचं की नाही तुम्हाला. मग सरळ सरळ फॅन, कट, मॅट, कट 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 करत गेलात की तुम्ही कुठे जाणार आहात बघा. इथं याच्यामध्ये कोणता दिलाय तुम्हाला मेटल रे, फॉन्ट दिलाय, गोल्ड दिलाय, मोल दिलाय की गेम दिलाय. एका मौल्यवान धातूचे, इथं काही पण देऊ द्या, तुम्हाला कोणता मौल्यवान धातू दिला इथं, गोल्ड, DGOLD, गोल्ड हा मौल्यवान धातू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीये बरोबर की नाही. ऑप्शन नंबर 2. कम्प्लीट द नेम ऑफ Complete the name of a thing we use to collect waste. आपण वेस्ट कलेक्ट करण्यासाठी काय वापरतो, डस्टबिन. इझी. ऑप्शन नंबर 3. सिलेक्ट द नेम ऑफ अ टॉय फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. टॉय कोणता आहे, पॉट टॉय का, टॅप म्हणजे नळ, पॉट मीन्स भांडे, टॉप म्हणजे बोरा आणि ऑप्ट म्हणजे नोवर्ड, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 11 बघा. अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड. हे नंबर आपल्याला अरेंज व्यवस्थित करायचे आहेत आणि आपल्याला त्याचा वर्ड बनवायचा आहे. मग कोणतं वर्ड तयार होईल बघा, तर त्याच्यासाठी काय करायचं, जेव्हा मित्रांनो असे प्रश्न येतात तेव्हा काय करायचं, आपण इथं सरळ वर्ड टाकत जायचं. म्हणजे 4 नंबर काय, FA, 8 नंबर आहे U, 9 नंबर आहे O, 3 नंबर आहे 3E, 7 नंबर आहे I. अशा पद्धतीने तयार करायचा आहे. हा शब्द फेवरेट तयार होतोय. तुम्ही मला सांगणार आहात कमेंटमध्ये कोणतं ऑप्शन आहे ते. फेवरेट शब्द तयार होतोय, ह्याचं उत्तर कोणतं असेल तर तुम्ही मला सांगायचं आहे. कारण हा प्रश्न रिपीट झालेला आहे. रिपीट प्रश्न आलेला असेल तर तोच प्रश्न परत येत नाही, पण साधर्म्य असणारा प्रश्न नक्की येतो. अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड. इथं पण त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. आणि याचा कोणता शब्द तयार होतोय, तर जर्नी हा शब्द तयार होतोय, तर तोही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात की त्याचं कोणतं ऑप्शन बरोबर आहे. पुढे क्वेश्चन नंबर 12 टाका आणि पुढे आन्सरचं ऑप्शन टाका. क्वेश्चन नंबर 13 बघा. रिअरेंज द नंबर अँड मेक मिनिंगफुल वर्ड. इथं पण त्याच पद्धतीने तुम्ही वर्ड तयार करायचा आहे. आता मात्र तुम्ही मला सांगायचं आहे की याच्यामध्ये कोणता वर्ड तयार होतोय, कारण हा 2021 ला रिपीट क्वेश्चन झालेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढे सोपा आणि हा छान प्रकरण आहे. याच्यावर आपल्याला 2 मार्क सहज मिळून जातात आणि याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला किंवा जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही जास्त याच्यामध्ये इंग्लिश हा इतका सोपा विषय आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी त्याच्यामध्ये मार्क्स मिळायलाच पाहिजेत. म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 50 मार्क मिळायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे.